हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही? आयात सर मस्त आणि मजेत असाल तर चला। तर मी चाललेली आहे मारुतीच्या मंदिरात। मी मारुतीचं मंदिर गावातलं कधी बघितलं नाहीये। तर रात्री बसल्या बसल्या मी बप्पूला म्हटलं की मारुतीचं मंदिरच नाही मी बघितलं कधी। तर ते म्हणले तुला सकाळी घेऊन जातो, आणि ते वाडीतनं सकाळी सकाळी जाऊन आले। आणि त्यांना मी आता म्हटलं की तुम्ही मला रात्री काय बोलले होते, तुला कुठं घेऊन जाईन? ते म्हणते तू उठलीच दुपारी, म्हणजे ते 7लाच वाडीत गेले आणि मी 7 वाजता उठले। आणि ते लवकरच वाडीत जाते फिरायला सकाळ सकाळी। आता माझ्यासोबत एक भाऊ पप्पू आम्ही चाललेलो आहेत। आणि मी शक्यतो आज किंवा उद्या धनगर जागेला जाणार आहे। उद्या जाईल सकाळी पाठ द्यायला जाणार आहे। उद्या लग्न आहे मैत्रिणीचं शिवान दीदीच्या। आणि अक्का म्हटली, अक्काची मैत्रीण आहे तिची मम्मी, तर मग तिकडे जायचं उद्या पाठ द्यायला लग्नाला। चला तुम्हाला मी मारुतीचं मंदिर दाखवते आता गेलं की। इथून इतक्यात माझे पाय दुखायला लागले। ह्याचं नाव काय? हा आदित्य आलेला आहे इथं मारुतीच्या मंदिरामध्ये। आणि त्याला म्हणलं तुला पण घेते मी माझ्या ब्लॉग मध्ये। मारुतीच्या मंदिरातून पाया वगैरे पडून आलो, तिथं आदित्य भेटला। आदित्यला पण माझ्या ब्लॉग मध्ये घेतलं मी। आणि आता चाललेले आहेत घरी। बाप्पूचा फोन आलता की कधी येतेस, म्हटलं येते संध्याकाळी नाही तर उद्या। तिकडे पण पापड वगैरे लाटायचे तो। आणि आता 10 वाजलेले आहेत। ते मंदिरात म्हटले मारुतीच्या मंदिरात येण्याऐवजी खंडोबाच्या मंदिरात तरी जायचं, ते तिकडे डोंगरात आहे वाटतं असं बोलत होते। म्हणलं मला हिथून हिचक्या जायला दम लागतोय, तिकडे कधी जायचे मी। आणि वर मी अजून एकदा पण नाही गेलेली 17-18 वर्षात। खूप दम लागलाय मला। घरी आलेली मी आता। ते दिसलं त्यांच्या तोंडावरनच। तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये।